स्वागत। सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। अर्थसंकल्पात राज्यातील शेतकऱ्यांची ज्याकडे नजर लागली होती ती शेतकरी कर्जमाफीची घोषणा जाहीर झालेली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना कृषी कर्जमाफीची घोषणा केली आहे। या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना असं या योजनेचं नाव आहे। याशिवाय जे शेतकरी कर्जाची नियमित परतफेड करतात अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे। राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे। जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल। पात्र अपात्र ही जी काही त्यांनी शाब्दिक खेळ केलेला आहे तो तसा न करता ज्याप्रमाणे आम्ही कालबद्ध पद्धतीने शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत कर्जमुक्त केलं होतं तसं त्यांनी किती तारखेपासून 30 सप्टेंबर म्हटलंय, पण पहिली म्हणजे आमचं सरकार येण्याच्या आधी जी योजना यांनी जाहीर केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ती अजून सुरू आहे। अर्थसंकल्पामध्ये वारंवार 2047चा उल्लेख झाला, तर आत्ताची कर्जमुक्ती 2047 पर्यंत तरी पूर्ण करणार का हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात सांगावं की या तारखेपर्यंत ही कर्जमुक्ती आम्ही पूर्ण करू। ज्या शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची घोषणा केली ते 27 सप्टेंबर 2025 पर्यंत तेही पात्र असा शब्द घातला गेला। आता हे पात्र कोण ठरणार हे आता आपल्याला नक्की कळणार नाही। पात्र कुठे आहे, कोण पात्र आहे? सरसकट कर्जमाफी नाही आणि तेही 2 लाखापर्यंतची मर्यादा त्या ठिकाणी ठेवली। म्हणजे या वर्षीचं उत्पन्न जे येईल ते उत्पन्नातून निघणारा पैसा शेतकऱ्याला या वर्षीच्या कर्जात कापला जाईल। दरम्यान कर्जमाफीच्या घोषणेवरून शेतकरी नेत्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे ती तकलाद आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे। कारण या संदर्भामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आम्ही जेव्हा आंदोलन केलेलं होतं त्यावेळी सह्याद्री अतिथीगृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी 7/12 कोडा करणार असल्याचा पुनरुच्चार केलेला होता। परंतु प्रत्यक्षामध्ये आज जी कर्जमाफी जाहीर केलेली आहे त्याच्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे। पात्र शेतकऱ्यांचंच कर्ज माफ होणार आहे असं विधान करून मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। त्याच्याशिवाय 2 लाखाच्या वरचं कर्ज सुद्धा या कर्जमाफीमध्ये धरलं जाणार नाही। शिवाय अतिवृष्टीने बाधित असलेले जे शेतकरी आहेत त्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करावं अशी जी आमची मागणी होती त्याच्यामध्ये कटौती करून सप्टेंबर 2025 पर्यंतच थकीत कर्ज माफ करण्याची घोषणा झालेली आहे। राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून लोकप्रिय ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापुढे देखील सुरूच राहणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली। लाडकी बहीण योजनेसाठी भरीव निधीची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्याचबरोबर 25 लाख बहिणींना लखपती दीदी बनवणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना राज्याच्या विकासाचा रोडमॅपच सादर केला। या अर्थसंकल्पावर सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांनी प्रतिक्रिया दिल्यात, पाहूयात। कसं आहे की जे शब्द आम्ही निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेला दिले होते त्याची पूर्तता करण्याची कारवाई टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आपण करत आहोत। आजच्या या अर्थसंकल्पामध्ये खरं म्हणजे विरोधकांना बोलण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही। विरोधक हे पूर्णपणे चेकमेट झालेले आहे
एक अशा पद्धतीचं अर्थसंकल्प ज्यामध्ये कुठलीही तशी करवाढ नाही, कुठल्या योजनेला बंदी नाही, महसुली तूट ही 1% कमी नाही. विकासाचं मृगजल दाखवणारा हा अर्थसंकल्प आहे. प्रत्येकाला आता काही दिवसानंतर कळेल की या अर्थसंकल्पाने त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे. मला असं वाटतं एकतर राज्याची आर्थिक परिस्थिती ही कशी आहे हे सगळेजण जाणत आहेत. कर्ज काढून फटाके वाजवणारा हा अर्थसंकल्प आहे. त्यातून मला नाही वाटत राज्याचं काही हित साधलं जाईल. थापांची लेवल वाढले, थापाचे उन्नत महामार्ग झालेले आहेत थापांचे. मी म्हणजे म्हटलं ना की विकासाचं मृगजळ 2047 व 2047 कोणी बघितलेलं आहे. आत्ता शेतकऱ्याच्या हातात काय पडणार आहे, आत्ता जो मध्यम वर्गीय आहे त्याच्या हातात काय मिळणार आहे, जो नोकरी करणार आहे, नवीन जी तरुणी आता शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात जाणार आहे त्यांना काय मिळणार आहे. त्यामुळे 3.5 वर्ष ते आरोपच करतायत आणि आरोपच करतायत. आम्ही आरोपाला कामातून उत्तर देतोय. त्यामुळे आजचा जो अर्थसंकल्प आहे हा अर्थसंकल्प गोरगरीब जनतेसाठी आहे. आम्ही म्हणतो सर्वसामान्यांचं सरकार आहे आणि म्हणून हे सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प आहे आणि म्हणून त्यांना आरोप करू द्या. थापा पण आता त्यांच्याकडे नाही, तोही आमच्याकडे आलेला आहे.